मॅच पण पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मनोज पारधी हा गोलंदाज. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज संजय भगत आणि एका साईडला आपण पाहतोय अरुण पारधी फलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. आजच्या रात्रीतील तिसरा सामना आपण पाहू शकाल. प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील ई गड मधील हा सामना असणार आहे. मात्र ई गड मधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गाडेश्वर आणि त्याच्या समोर फाईट करणारी टीम आपण पाहू शकाल. फणसवाडी खारघर या दोन संघाच्या माध्यमातून ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती मनोज पारधी. आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे आपण पाहू शकाल. मनोज पारधीच्या माध्यमातून जबरदस्त पीएमचं षटक आहे आणि पीएमच्या षटकामध्ये इथे कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण गोलंदाज मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित आपण पाहू शकाल बक्षिका यावेळी आपण पाहतोय मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिला जातोय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय फलंदाज संजय भगतच्या बॅट मधून तडाखेदार फटका. निश्चित आपण पाहू शकाल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी आपण पाहू शकाल गवर दरवडा आणि किरण ढुमणे यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेट रिझन ट्राव्हल केला जातोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडं. आणखीन एक आपण पाहू शकाल फलंदाज संजयच्या बॅट मधून यावेळी येतोय चौकार. तर यानंतरची मॅच असणार आहे पालेखुर्द आणि राटीमाळ हरिग्राम. मात्र संघाचा संगणक आले असतील तर आमच्या स्टेजची रिपोर्टिंग करा. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ज्या फलंदाज आपण पाहू शकाल फलंदाज संजय या फलंदाजच्या बॅट मध्ये 2 मोठे फटके पाहिले. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी प्रेशर गोलंदाज मनोज या गोलंदाजावरती यावेळी वाईट चेंडू फेकतोय आणि अबद्दल चेंडूने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 11 या धावसंख्येवर. जरी 2 चेंडू निर्धाव खेळले असलो तरी काय झालं त्यानंतरचे आपण पाहू शकाल त्यानंतरच्या चेंडूवरती काय फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी आपण पाहतोय डाकसिद्ध ड्राउन या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू गॅप मधून निघून जातोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार आणि एक ब्रँडेड चौकार. फलंदाज आपण पाहू शकाल संजय भगतच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी आपण पाहू शकाल गवर दरवडा आणि किरण ढुमणे सरांकडून या ठिकाणी या फलंदाजाला मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाले आमच्याकडे. मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक येण्यावरती आपण पाहतोय संजय बस या ठिकाणी आपण पाहतोय भगत. यावेळी आपण पाहतोय चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय. मात्र चेंडू 1 बाउंस सीमा पार बॅक टू बॅक तिसरा चौकार फलंदाज आपण पाहू शकाल संजय भगतच्या बॅट मधून. निश्चित आपण पाहू शकाल ज्या फलंदाजांना या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक फलंदाज संजय भगतच्या नावावरती ज्यांना बॅक टू बॅक 3 चौकार लगावले आपण पाहू शकाल. आणि या ठिकाणी आमच्या आलेले मान्यवर निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी किरणदादा डुमणे आणि गबरदादा दरवडा यांच्याकडनं मात्र चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. फलंदाज मनोहर बसमा आणि रमेश बसमा यांच्याकडनं देखील 500 रुपये कॅश प्राइज इथे लागू झाले. फलंदाज संजयला टोटल 1500 रुपये इथे फलंदाज संजय भगत साठी मात्र आमच्याकडे कॅश प्राइज जमा आहे. निश्चित आपण पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज सोमनाथ पारधी हा गोलंदाज झालाय.
पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. तर खारघर फणसवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल मित्रांनो, आपण स्पीडअप घ्या. आजच्या रात्रीमध्ये जवळपास आपण विचार केला 2 सामने इथे खेळून झाले. तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ही ग्रुप मधील हा पहिला सामना आपल्या भेटीस येतोय. गाडेश्वर आणि त्याच्या विरोधात फाईट करणाऱ्या टीम आपण पाहू शकाल. खारघर फणसवाडी यावेळी आपण पाहतोय अरुण पारधी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. या ठिकाणी पण पाहिला कव्हर मध्ये इथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि इथे फलंदाज अरुण या फलंदाजाची झेल सोडली जाते आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि एका धावेने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 20 या धावसंख्येवर. तर ते बॅटची माग केली जाते. तर गाडेश्वर संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण निश्चित पाहू शकाल ज्या फलंदाजाने या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक ज्या फलंदाजच्या नावावरती आहे तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती संजय. यावेळीचा चेंडू आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतून निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकातील जवळपास आपण विचार केला दुसरा चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. फलंदाज अरुण या फलंदाजाने पहिला चेंडू पेस केला होता मात्र एक धाव इथे कन्वर्ट केलं होतं. त्यानंतर चेंडू आपण पाहतोय फलंदाज संजय भगत हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. फुल टॉस होता आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. वन बाउन्स चेंडू सुरेख अडवला जातोय. तोपर्यंत आपण पाहिला 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत. काय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल बिटवीन द रनिंग विकेट फलंदाज आपण पाहू शकाल. एका साईडला अरुण पारधी आणि एका साईडला आपण पाहतोय संजय भगत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. नाणेफेकी जरूर जिंकला होता इथे गाडेश्वर टीम आपण पाहतोय. त्यानंतर प्रथम बॅट फर्स्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मात्र फलंदाजी स्वीकारली होती. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी पाहायला मिळते आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर भीमर चेंडू या ठिकाणी फेकला होता. खराब चेंडू डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला होता आणि एक धाव. आणि आपण निश्चित पाहायला गेलो तर चोरटी देखील एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि 2 धावेने आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे 24 या धावसंख्येवरती. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली संजय या फलंदाजाची पहिल्या षटकामध्ये ज्याने चौकार हॅट्रिक संपन्न केली. त्यानंतर पण पाहू शकाल या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक फलंदाजा किसन कांबळीच्या नावावरती. त्यानंतर आपण पाहू शकाल एक चौकार हॅट्रिक या फलंदाजा संजय भगतच्या नावावरती आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना मात्र डायरेक्ट ठिकाणी आपण पाहू शकाल पंचांकडे अपील जरूर होती मात्र अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. पंच अंशाकडे इशारा करतात या ठिकाणी अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1+1 अशा 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेली तर संघ जाऊन पोहोचला इथे 26 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. दुसरं षटक फेकत असताना निश्चित मैदानाच्या आतमध्ये बिटवीन द विकेट रनिंग आपण पाहतोय. एका साईडला अरुण पारधी आणि एका साईडला आपण पाहतोय संजय भगत या फलंदाजच्या माध्यमातून काय रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या गाडेश्वर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र गोलंदाज या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा सोमनाथ पारधी हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पंजाच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. राईट मूव्ह द विकेटने यावेळी कट करण्याचा प्रयत्न गलीमधून चेंडू निघून जातोय. ट्रॅव्हल होतोय चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे येतोय संजय भगतच्या बॅटमधून तडाखेदार फटका चेंडू सीमा पार 4 धावे. तर 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 33 या धावसंख्येवरती आपण पाहतो. यावेळी डॉग सिक्स राऊंड चेंडू लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा पार बॅक टू बॅक चौकार फलंदाज संजय भगतच्या बॅटमधून.
शकाल या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक देखील या फलंदाजच्या नावावरती आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा चेंडू यावेळेला आपण पाहतोय मिड विकेट रिजन क्लिअर केला जातोय आउट ऑफ द पार्क. इट इज अ बिग 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 सिक्सर. तर निश्चित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकाराची आतषबाजी पाहायला मिळते फलंदाज संजय भगतच्या माध्यमातून आपण पाहायला गेलो. कारण या फलंदाजच्या माध्यमातून पहिली चौकार हॅट्रिक संपन्न झाली याच फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्यानंतरच्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय या ठिकाणी काय तडाखेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 7 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 40 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तर विनंती असेल फणसवाडी खारघर संघाच्या संघनायकाला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. नाईट स्पर्धा आहे आपल्याला देखील माहिती आहे डिझेल खूप महाग झालंय तरी देखील आमचे दमदार आयोजक ज्याने स्पर्धा इथे भरवली त्यांचं देखील मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज महादेव. हा गोलंदाज आपण पाहू शकाल तिसरे षटक फेकण्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. संजय या फलंदाजच्या माध्यमातून आपण जवळपास विचार केला ज्या फलंदाजानं 1-2 षटकार आणि जवळपास विचार केला 6 चौकाराचं योगदान दिलं. 11 बॉल 34 धाब्यांचं जबरदस्त योगदान फलंदाज संजयसाठी एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या मित्रांनो. काय फटकेबाजी पाहायला मिळाली फलंदाज संजयच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 34 धाब्यांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहू शकाल तिसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज महादेव भगत. हा फलंदाज आपण पाहतोय मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अरुण पारधी. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून अरुणला देखील चांगली फटकेबाजी करावी लागेल. आपण पाहू शकाल 40 धावा आपण पाहतोय. फुलटॉस होता फुलटॉसला पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली एस इथं सुरेख जल टिपली जातोय. पहिला फलंदाज बाद होतोय या ठिकाणी आपण पाहू शकाल अरुण पारधी बॅक टू द पहिले. धन्यवाद डीजा. पहिला फलंदाज आपण पाहिला अरुण पारधी. हा फलंदाज बाद झालाय. पहिला गडी या ठिकाणी बाद झाले. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो या ठिकाणी 40 धावेवरती पहिला फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो शुभम चौधरी. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की वन डाऊन लागलेला फलंदाज घातक फलंदाज म्हणून नेहमीच ठरत असतो. मात्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खारघर संघाच्या विरोधात घातक ठरेल का यावेळीचा चेंडू आपण पाहतोय. या गुडलेंथवर चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि यावेळी आपण पाहिला तर निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू येतोय. आपण पाहतोय टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो 40 धावेवरती संघ जाऊन थांबलाय. तिसरे षटक फेकत असताना आपण पाहतोय महादेव भगत या गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण विचार केला तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करणार का खारघर फणसवाडी संघ. आपण पाहतोय फुलटॉस होता इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट लगवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. एकदा वेगाने कंप्लीट केली जाते मात्र आपण पाहायला गेलो तरी इथे फलंदाज संजयने इथे नाकार केलाय. मात्र एकच धाव इथे कन्वर्ट केले जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी गाडशीवर टीमची धावसंख्या आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज संजय या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज शुभम चौधरी. हा फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय राईट मूव्ह वर द विकेटने. यावेळी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडूला उंची जास्त लांबी कमी
फलंदाज बाद इथे आपण पाहू शकाल. ज्या फलंदाजानं आक्रमक रूप धारण केलं होतं तो फलंदाज आपण पाहायला गेलो. फलंदाज संजय भगत बॅक टू द पवेलियन. तर खारघर फणसवाडी संघाच्या संघानायकाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. मात्र विनंती आहे इथून आपण पाहायला गेलो तर आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. मात्र स्पीडअप करा मित्रांनो. फलंदाज आपण पाहिला ज्या फलंदाजानं जवळपास 34 धावेचं योगदान दिलं तो फलंदाज आपण पाहू शकाल संजय भगत इथे बाद झालाय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलो तर फलंदाज वामन सर हिंदोळे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजाकडे क्रिकेटचा फार चांगला अनुभव आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विचार केला वाघाचवाडीची स्पर्धा होती नाईट स्पर्धा देखील गेल्या 2 दिवसापूर्वी झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील संघ खेळला होता. तिथे देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उतरला आहे. या ठिकाणी आपण पाहतो यावेळी या ठिकाणी आपण पाहिला तर यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता. मात्र फलंदाज आपण पाहू शकाल वामन सरिंदुळे या फलंदाजाला कोणत्या प्रकारे चेंडूचा अनुभव घेता आला नाही. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण विचार केला संघाचा प्रमुख फलंदाज संजय बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये या ठिकाणी वामन सर देखील या ठिकाणी एस्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आणखीन एक झटका फलंदाज वामन सर बॅक टू द पवेलियन. फलंदाज आपण पाहू शकाल वामन फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला 0वरती बाद झालाय. फलंदाज आपण पाहिला या ठिकाणी संजय या फलंदाजाची विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं. या ठिकाणी शुभम चौधरी हा फलंदाज आणि एका साईडला आपण पाहतोय नरेश चौधरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फलंदाज वामन या फलंदाज विचार केला 0वरती बाद झाला. हा फलंदाज आपण पाहायला गेलो तर गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय 4थं षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती नरेश पारधी हा गोलंदाज नरेश मध्ये हा गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहायला गेलो तर 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभम चौधरी. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय या पंच आमच्याकडे वळतात यावेळी आपण पाहिला तर या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जातील. अभ्यंतर चेंडू फेकला त्यानंतर चोरटी 1 धाव इथे कंप्लीट केली आणि आपण पाहिला 2 धावेने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 43 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. काय कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली संजय भगत या फलंदाजाने जवळपास विचार केला तर 34 धावेचं योगदान दिलं. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला नरेश चौधरी आणि एका साईडला आपण पाहतोय त्याला साथ देणारा फलंदाज शुभम चौधरी. पुन्हा एकदा आपण पाहतो या वेळचा चेंडू आपण पायला टप्पा पडल्यानंतर सरळ इष्टरक्षकाच्या हातात मध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळी आपण पाहिला शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाज नरेश मध्येच्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू डॉट बॉल आलाय. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळी क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत इथे आपण पाहिला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 44 धावा इथे धावफलकावरती लगवल्यात. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर टीमच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील जवळपास विचार केला अजूनही काय चेंडू शिल्लक असताना इथे एकाच मोठा फटका लगवेल का हा फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाज शुभम हा फलंदाज या फलंदाजच्या माध्यमातून आपण खैरवाडीच्या मैदानावरती देखील आम्ही स्पर्धा पाहिली होती. त्या मैदानावरती या फलंदाजानं जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला होता. मात्र इथे चांगली बॅटिंग करणार का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज
शुभम यावेळी आपण पाहतोय मिड विकेट रिजनला, मात्र शतरक्षक चेंडू खाली येतोय. इथे आपण पाहिला शुभम या फलंदाजाची झेल सोडली, तोपर्यंत इथे आपण पाहिला एक धाव, मात्र दुसरी साइड निघाले होते. मात्र या ठिकाणी आपण पाहिला शुभम या फलंदाजाने आकार केलाय, तोपर्यंत एकच धाव. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आणखीन एक आपण पाहायला गेलो तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि फलंदाज आपण पाहतोय नरेश चौधरीच्या खेळीचा अंत. तर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 45 धावा इथे धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नरेश मध्ये. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार्क, चेंडू फेकून दिला जातोय मिड विकेट रिजन, सीमा रेषा पलीकडे येतोय शुभमच्या बॅट मधून. धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी काय तडाखेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम चौधरी ऑन फायर इथे झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी घुटना टेक तमाशा देख चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू वन बाउंस सीमा पार, फलंदाज शुभमच्या बॅट मधून हा येतोय ब्रँडेड चौकार. तर चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 55 या धावसंख्येवर. मात्र या षटकामध्ये आपण जवळपास विचार केला तर चांगली गोलंदाजी गोलंदाजच्या माध्यमातून पाहिली होती. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. यावेळी आपण पाहतोय शेवटचा चेंडू होता, मात्र इथे फलंदाज बाद झाला आपण पाहू शकाल. शुभम बॅक टू द पवेलियन. तर मी विनंती करतो या ठिकाणी पालेखुर्द संघाचा संघनायक आणि राठीमाळ हरिग्राम संघाच्या संघनायकाला आपण स्टेजची रिपोर्टिंग करा. या स्पर्धेसाठी निश्चित आपण पाहू शकाल 3 सिरीज आहेत. बेस्ट बॅट्समन आणि आपण पाहू शकाल बेस्ट फिल्डर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यानं कूलर आमच्या पुरस्कृत केले तर निश्चित आपण पाहू शकाल रमेशजी दादा बसमा, त्यानंतर मनोहर दादा बसमा आपण पाहू शकाल आणि किरण दादा डुमने यांच्याकडनं मात्र या स्पर्धेसाठी कूलर मात्र देण्यात आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि गाडेश्वर टीमच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि फणसवाडी संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल आपण आपले ओपनिंगचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. दरम्यान मैदानाकडे आपण वळूया. एका पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 56 धावेंचा पल्ला इथे गाठायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी खारघर संघाला निश्चित आपण पाहू शकाल खारघरवरून खूप लांबून बिलॉंग करून आलेला संघ आपण पाहू शकाल. आज या स्पर्धेमध्ये डेची स्पर्धा देखील याच आयोजकांनी इथे भरवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये असंघ खेळला होता आणि आज पुन्हा एकदा नाईट शृंखलेमध्ये असंघ मैदानामध्ये उतरलाय. एका साईडला आपण पाहतोय गाडेश्वर आणि एका साईडला आपण पाहायला गेलो
तर फणसवाडी खारघर हा संघ आपण पाहू शकाल. यानंतर होणारे मॅच आपण पाहू शकाल पालेखुर्द आणि रीडगर हरिग्राम हरिग्राम संघाचा संगणक आपण तरी तुम्ही विनंती करतो गवर सर दरवडा यांना मात्र या मॅचचा आपण नाणेफेकी संपन्न करावी. मात्र गवर सर दरवडा यांचे शुभ असते. मात्र पालेखुर्द आणि राठीमाळ हरिग्राम या दोन संघाच्या माध्यमातून नाणेफेक केली जाईल. तर यानंतरचं समालोचन घेऊन ऐकवण्यासाठी मी घेऊन त्यानंतर पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिला चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाज निलेश. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहायला चेंडू कार्पेटच्या साह्यानं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहेत. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शुभम चौधरी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहायला गेलो तर फलंदाज मनोज पारधी हा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. मात्र आपण पाहतोय या ठिकाणी 24 चेंडू 56 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. मात्र 56 धावेंचा पल्ला गाठत असताना इथे मात्र पीएमच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल फलंदाज मनोजला. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय पंच आमच्याकडे बळताय तर उजव्या यशाच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. वाईट बॉल अतिरिक्त 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघ जाऊन पोहोचला इथे 3 या धावसंख्येवरती 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पीएमचं षटक पीएमच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज निलेश. या गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्याचा ओता इथे आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत एस. वाईट बॉल आणखीन एक वाईट चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय गोलंदाज निलेशच्या गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय वारंवार खराब चेंडू फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. पीएमचं षटक आहे. पीएमच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल गाडेश्वर संघाच्या गोलंदाजाला. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी आपण पाहतोय फणसवाडी संघाचा फलंदाज या ठिकाणी बॅटच्या मधोमध चेंडू आपण पाहिला तर चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे येतोय फलंदाज मनुष्य बॅट मधून उत्तुंगाचा षटका. सहा धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती. फुलटॉस होता मात्र फुलटॉसला पाठवला मिड विकेट रिजनला. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू कमबॅक आणि कमबॅक इथे केला जातोय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांकडे अपील जरूर होती मात्र अपील मध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी होता आणि पंचांनी ते अपील मैदान या ठिकाणी आपण पाहतोय फैटाळून लावली आहे. मात्र यावेळी आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी फलंदाज सफल होतोय. या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार. फलंदाज आपण पाहू शकाल मनुष्य बॅट मधून दुसरा षटकार. आपण पाहू शकाल या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो 16 धावा इथे धावफलकावरती. पीएमच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे फलंदाजी करावं मात्र हे फलकेबाजी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय मात्र चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातोय सीमा रेषा पलीकडे हा येतोय ब्रँडेड चौका. निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज मनुष्य बॅट मधून काय फलंदाजी पाहायला मिळते. गाडेश्वर संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण स्पीडअप घ्या मित्रांनो. ही खूप मोठी स्पर्धा आहे. पंच बॉल किती झालेत. 1 बॉल बाकी 1 बॉल 2 बॉल वाईट गेलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर वाईट तिसरा देखील वाईट आला होता. चौथ्या चेंडूवरती षटकार
आणि एक डॉट बॉल आला होता आणि परत एक षटकार आणि हा चौकार आला होता. एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. जवळपास विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो 20 धावा. इथे धावफलकावरती आपण पाहतोय फलंदाज मनुष्य बॅट मधून काय तडाखेदार बॅटिंग आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 56 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. 20 धावा धावफलकावरती इथे लगावल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही एक चेंडू बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज निलेश रायटम ओव्हर द विकेट. यावेळी आपण पाहतोय यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि पंच इशारा करतायत इंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 20 या धावसंख्येवर. संख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज झाले दुसरं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय शुभम चौधरी हा फलंदाज. एका साईडला आपण पाहू शकाल फलंदाज अरुण पारधी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईड आपण पाहतोय मनोज फलंदाजांना जवळपास विचार केला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी हवेमध्ये चेंडूला उंची जास्त लांबी कमी शतरक्षक चेंडू खाली पहिला विकेट. फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी अरुण पारधीच्या खेळीचा अंत. जे जे पहिलं विकेट आपण पाहायला गेलं अरुण पारधी हा फलंदाज शून्यावरती बाद झाला. कारण एका साईड आपण पाहतोय ज्या फलंदाज मात्र फणसवाडी संघाचा तारणहार एका साईडला आपण पाहतोय ज्या फलंदाजच्या बॅटमधून चौकार षटकाराची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो फलंदाज मनोज पारधी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकाल बलिराम पारधी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती शुभम गोलंदाज मात्र दुसरं षटक फेकत असताना अजूनही आपण पाच विचार केला या गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. मात्र तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय पंचाच्या डावीकडनं या बिलचा चेंडू आपण पाहिला तर गुड लेंथवर चेंडू फेकला होता आणि यावेळी आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगत होते डॉट चेंडू इथे फेकला जातोय. आपण पाहू शकाल जवळपास विचार केला पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट बाद पाहिली. त्यानंतर आपण पाहतो यावेळी निर्धाव चेंडू फेकला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज बलिराम पारधी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती एका साईड आपण पाहतोय मनोज ज्या फलंदाजाने चौकार षटकाराचे आहे मैदानामध्ये सुरुवात केली. या बिलचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये थर्ड सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय या ठिकाणी चुकी करतोय तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत. पंच आमच्याकडे इशारा करतात या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जातील. वाईट चेंडू फेकला तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 22 या धावसंख्येवरती. निश्चित आपण पाहू शकाल जबरदस्त बॅटिंग फलंदाज मनोजच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅक टू बॅक षटकार या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यानंतर चौकार हॅट्रिक या फलंदाजांना आपण पाहायला गेलो तर संजय भगत या फलंदाजच्या नावावरती चौकार हॅट्रिक आहे. तर एका साईडला आपण पाहायला गेलो मात्र इथे देखील मोठे फटकेबाजी मैदानामध्ये करावे लागेल मनोज पारधी या फलंदाजाला. कारण ज्याप्रमाणे संजयने आक्रमक फलंदाजी केली होती त्यासारखी आक्रमक फलंदाजी इथे करावी लागेल. आपण पाहू शकाल फलंदाज मनोज या फलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज शुभम चौधरी. तर गाडेश्वर संघाच्या संगणकाला विनंती असेल मित्रांनो स्पीडअप घ्या. पण ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला मात्र वेळेवरती मात्र सामने देखील संपन्न करायचे. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती शुभम राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी आपण पाहतोय मिड विकेट रिजनला 1 बाउन्स क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत एक धाव
इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 23 या धावसंख्येवरती. 56 धावेचा पल्ला गाठत असताना इथे आपण पाहायला गेलो तर काय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली मनोज या फलंदाजाची आपण पाहतोय. मात्र या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय शुभम या गोलंदाजाला. मात्र फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बलिराम पारधी. फुलटॉस होता या ठिकाणी पण पाहतोय या क्षेत्ररक्षक इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते तोपर्यंत देखील एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 24 या धावसंख्येवर दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक आणि कमबॅक इथे केलं जातं शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये पीएमचा षटक होता. निलेश या गोलंदाजाने ते षटक फेकलं होता. त्यानंतर त्या षटकामध्ये मनोज फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली होती. त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक इथे पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय डावखुऱ्याचाच फलंदाज मनोज. यावेळी मोठा फटका पण पाहतोय. लॉंग ऑनला मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि सर्वात महत्वाचा विकेट फलंदाजा मनोज पारधी बॅक टू द पवेलियन. निश्चित आपण पाहू शकाल फलंदाज मनुष्य फलंदाजानं 7 चेंडू आणि 20 धावेचं योगदान जरूर दिलं. पण पाहू शकाल जबरदस्त योगदान या फलंदाजाच्या माध्यमातून टीम फणसवाडी संघाला पाहायला मिळाला. मात्र गोलंदाजी ते कमबॅक करतोय. कारण पाहिलं होतं पीएमच्या षटकामध्ये निलेश या गोलंदाजांना कुठेतरी या ठिकाणी आपण पाहिलं होते कुठेतरी चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. त्यानंतर आपण पाहतोय 20 धावेचं योगदान दिलं होतं. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी दुसरं षटक फेकत असताना गोलंदाजा शुभम या गोलंदाजानं मात्र कमबॅक इथे केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शुभम या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र षटकातील काय चेंडू शिल्लक असताना जवळपास आपण विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा इथे धावफलकावरती. मात्र शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण संघाचा प्रमुख खेळाडू आपण पाहिला मनोज पारधी हा फलंदाज बाद झाला. मनोज पारधी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महादेव भगत हा फलंदाज मैदानामध्ये उतरला. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय यॉर्करला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. पंच इशारा करतात. या ठिकाणी षटक देखील संपलाय. दुसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. गाडेश्वर संघाच्या संघाने विनंती असेल आपण स्पीड अप घ्या मित्रांनो. नाईट स्पर्धा ही खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येते आपण पाहू शकाल. या ठिकाणी दमदार या ठिकाणी आपण पाहिल्या दमदार आयोजन इथे पाहायला मिळतं. जे बागोबा क्रिकेट संघ मोठी दामणे याच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील पहिली रात्र आपण पाहतोय आणि पहिल्या रात्रीतील जवळपास विचार केला तर तिसरा सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आपण निश्चित पाहू शकाल. एका साईडला आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी आपण पाहतोय गाडेश्वर आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी फणसवाडी खारघर हा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी जवळपास विचार केला 56 धावेचा पल्ला गाठायचा होता. आता उर्वरल्या त्या ठिकाणी पण पाहिला 12 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी 32 धावेची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 32 धावेची गरज आहे. अजूनही 12 चेंडू 32 धावा इथे आपण पाहतोय. फलंदाज बलिराम हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय एका साईडला महादेव भगत हा फलंदाज
नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज अरुण या ठिकाणी आपण पाहतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय उचलणार फेकणार तोपर्यंत इथे मिळणार फक्त एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 25 या धावसंख्येवरती 25 धावा धावफलकावरती आपण निश्चित पाहू शकाल इथे जवळपास चांगली फटकेबाजी करावी लागेल ज्याप्रमाणे फलंदाज मनोजनं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती त्याचप्रमाणे इथे फलंदाज महादेवला देखील इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल आपण पाहू शकाल यावेळी पहिला चेंडू पेस केलाय पहिल्या चेंडूवरती बिग केला जातोय आउट ऑफ द पार हा येतोय फलंदाज महादेवच्या बॅट मधून तडाखेदार फटका चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार तर या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी आपण पाहू शकाल 31 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत फलंदाज महादेव भगत स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि यावेळी आपण पाहतोय फलंदाज महादेव भगत बॅक टू द पवेलियन आपण पाहू शकाल दुसरा फलंदाज बाद झालाय ज्या फलंदाजाने एक षटकार दाखवला होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय आपण पाहू शकाल महादेव भगत हा फलंदाज या ठिकाणी ज्याने 6 धाब्यांचं योगदान दिलं त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज जयवंत भल्ले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर एका साईड आपण पाहायला गेलो जो फलंदाज आपण पाहतोय वन डाऊनला गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज बलिराम पारधी या फलंदाजाला आपण पाहतोय मात्र अजूनही 25 धाब्यांची गरज आहे या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल गोलंदाज अरुणच्या माध्यमातून एक षटकार दाखवून दिल्यानंतर या ठिकाणी कमबॅक कसं करावं हे उदाहरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळी फुल टॉस होता या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर जेल मात्र सोडली जाते आणि या ठिकाणी आपण पाहिला तर 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 33 या धावसंख्येवर 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 56 धावेचा पल्ला गाठत असताना टीम खारघर फणसवाडी संघाच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहू शकाल अजूनही 23 धाब्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी टीमला आपण पाहतोय मात्र चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल गोलंदाजा अरुण या गोलंदाजाला पुन्हा एकदा फुल टॉस होता यावेळी आपण पाहतोय ठिकाण गोलंदाज स्वतः चेंडूवरती येतोय आणखीन एक फलंदाज आपण पाहू शकाल यावेळी फलंदाज बलिरामच्या केलीचा अंत होतोय ऐसे ते गुरु राया देवा सपन पडल आव पडल देवा देवा सपन पडल आव पडल देवा देवा सपन पडल आव पडल फलंदाज आपण पाहू शकाल नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाज नरेश मध्ये हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे 7 चेंडू 23 धाब्यांची गरज आहे इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या खारघर फणसवाडी संघाला 56 धाब्यांचा पल्ला गाठत असताना इथे निश्चित आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी केली होती त्यानंतर शांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाजाला यावेळी आपण पाहू शकाल पंच इशारा करतायत एंड ऑफ द ओव्हर तिसरं षटक देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 33 या धावसंख्येवरती इथे विजयासाठी फणसवाडी टीमला तर गाडेश्वर संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण स्पीडअप घ्या मित्रांनो
तर गोलंदाज आपण पाहू शकाल चंद्रकांत हा गोलंदाज यावेळी आपण पाहतोय फुलटॉस होता या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर इथे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच येईल. निश्चित आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये जोमासर पाटील आणि एका साईडला आपण पाहू शकाल अंबोसर खंडवी. मात्र दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईड बॉल इथे फेकला जातोय. याबद्दल एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 34 या धावसंख्येवर. अजूनही आपण पाहू शकाल 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे जमवायच्यात. बॅटिंग करणाऱ्या कारगर संघाच्या फणसवाडी संघाचा आपण पाहू शकाल फलंदाज नरेश मध्ये हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. या बिलचा चेंडू आपण पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू इथे फेकला जातोय. आपण पाहू शकाल चंद्रकांत हा गोलंदाज पहिला चेंडू मात्र निर्धाव आल्यानंतर इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी गोलंदाज चंद्रकांत या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या बिली फुलटॉस होता. लोअर फुलटॉस इथे चेंडू फेकला होता. मात्र तोपर्यंत आपण पाहायला गेलो तर एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 35 या धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 21 धावा जमा करायचे बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी टीमला आपण पाहू शकाल. मात्र गोलंदाजी इथे आपण पाहतोय चंद्रकांत या गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र 21 धावा इथे वाजवायच्यात गोलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत या गोलंदाजाला आणि 21 धावा इथे जमा करायच्यात. यावेळी आपण पाहतोय लॉंगॉनला शतरक्षक चेंडूवरती येतोय. मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. येतोय फलंदाज नरेशच्या बॅट मधून चौकार. असेल गोलंदाज आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चंद्रकांत. यावेळी मोठा फटका आपण जरूर पाहू शकाल. मात्र शतरक्षक चेंडू खाली शतरक्षक या ठिकाणी चेंडू परत येतोय आणखीन एक विकेट. फलंदाज आपण पाहू शकाल नरेश मध्ये बॅक टू द पवेलियन. लगेच शतरक्षक सजवा आणि अजूनही आपण पाहू शकाल या ठिकाणी तर निश्चित आपण पाहू शकाल गौरव दडोडा आणि किरण ढुमणे यांच्याकडनं मात्र हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 17 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल दिनेश पारधी हा फलंदाज आपण पाहतो. यावेळी निर्धाव चेंडू फेकला जातो आहे. विचार केला तर या सामन्यामध्ये जवळपास गाडेश्वर संघाने मात्र पकड या ठिकाणी मजबूत केली. आपण जवळपास पाहायला गेलो जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी गाडेश्वर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण 56 धाब्यांचा पल्ला गाठत असताना मात्र इथे गोलंदाजाने चांगली कामगिरी इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथे आपण पाहायला गेलो तर पंच इशारा करतायत. या ठिकाणी षटक संपलाय आणि या ठिकाणी सामना देखील संपला. निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी गाडेश्वर संघ विजयी झालाय आणि पराजित झालेला फणसवाडी कारगर संघ त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण पाहू शकाल. आणि यानंतरचं समालोचन घेऊन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे मित्र प्रकाश जुगरे मेन फ्रॉम धामणी. तर निश्चित आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजानं 11 चेंडू मध्ये 34 धाब्यांचं